नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, महाशिवार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आजचा विषय सुरू करण्यापूर्वी पूर्वी पहिली गोष्ट तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, चॅनल शेअर करायचा, सबस्क्राईब करायचा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायचा। तुमचं प्रेम असंच आपल्या सदैव पाठीशी राहो ही इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाला चालू करूया। तर आजचा विषय असा आहे की आपण आता ऊस लागवडीचा काळ चालू आहे आणि पावसामुळे सर्वांचे तारंबळ उडलेले आणि पाऊस काळ जास्त असल्यामुळे काय झाले, बरेच शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कांडी न लावता रोपांची लागण करत आहेत आणि त्याला कारण आहे की ऊस सारखा सांधावा लागतो किंवा होणारं नुकसान टाळण्यासाठी ऊस रोपांची लागवड चालू आहे। आता माझ्या उजवीकडे जर बघितलं तर इकडं ऊसाची रोपं लावलेली आहेत आणि डाव्या बाजूला बघितलं तर इकडं कांडी लावलेली आहे। ही कांडी उगवण झालेलं आहे, त्याला कारण की ज्यावेळी पाऊस नव्हता 4-5 दिवस ऊन चांगलं होतं त्यावेळी या कांडी लावून घेतलेले, त्यामुळे उगवणसुद्धा चांगली व्हायला लागलेले। आणि इकडं बघितलं असेल तर ही रोपं लावलेले आहेत जवळजवळ आता मला वाटते 4.5 फूट बाय 2 फुटावी रोपं लागवड केलेली आहे। तर हाच आजचा विषय आहे की आपल्याला ऊस लावताना कुणाचं 1 एकर क्षेत्र असतंय, कुणाचं 2 एकर क्षेत्र असतंय, कुणाचं 5 गुंठ असतंय, कुणाचं 10 गुंठ असतंय, पण ऊस लावताना आपल्याला नक्की नर्सरीतून रोपं किती आणायचा हा एक हिशोबच समजत नाही। मग आपल्या सऱ्या किती फुटाच्या असतात किंवा किती अंतरावर आपल्याला रोप लावायचं आहे ह्याचा आपण अभ्यास करत नाही आणि त्या अभ्यास नसल्यामुळे काय होतं की कधी रोपं कमी पडतात किंवा कधी आपण 5,000 आणतो आणि 1,000 रोपं शिल्लक राहतात, मग त्यातून आपलं डबल नुकसान होतं। मग मेहनतीचा खर्च आणि रोपांचा खर्च विनाकारण वाढतो, त्यासाठीच हा आपला त्रास कमी व्हावा म्हणून सोप्या भाषेत तुम्हाला आज मी सगळी आकडेवारी सांगणार आहे। तो चार्ट एकदा तुम्ही तक्ता बघितला की एका तक्त्यात तुम्हाला कळेल की कुठल्या अंतरावर किती अंतरावर आणि किती सरी सोडलेले असेल तर किती रोपे लागतील एकरी आणि एका गुंठ्याला आणि एका एकराला असा दोन्हीचा हिशोब मी तुम्हाला आज देणार आहे। कारण ज्याचं 5-10 गुंठ आहे त्यालासुद्धा समजलं पाहिजे की एका गुंठ्याला किती रोपं लागतात आणि त्यानुसार त्याने हिशोब काढला पाहिजे। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एकरी आणि गुंठ्यावर लागणारा हिशोब किती बाय किती सरी असेल किंवा किती अंतरावर लावायचं असेल त्याचा मी तुम्हाला सांगणार आहे। तर तो तुम्ही चार्टच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकतो शेवटच्या काही क्षणामध्ये, तर तो चार्ट बघा आणि त्यानुसार तुम्हाला एका क्षणात समजेल की किती तुम्हाला रोपं लागतील। त्याचा एक्झॅक्ट हिशोब थोडंफार 100-150 रोपं इकडे तिकडे होतील, नाही तर बऱ्यापैकी ॲक्युरेट हिशोब हा आपण काढलेला आहे आणि तो हिशोब काढायची पद्धतसुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर आता मी तुम्हाला सांगतो, तुमची 3.5 फूट सरी असेल आणि 2 फूट जर अंतरावर रोपं लावायचे असतील, कारण अंतर जवळ करून चालत नाही 3.5 फुटीत, तर तुम्हाला गुंठ्याला 160 रोपं लागतात आणि एकरी तुम्हाला 6,300 रोपं लागतात मित्रांनो। त्याचप्रमाणे 4 फूट सरी असेल आणि 1.5 फुटावर जर अंतर लावायचं असेल तर तुम्हाला गुंठ्याला 180 रोपं लागतात आणि एकरी 7,000 रोपं लागतात। आता 4 फूट सरी असेल आणि तेच रोपं तुम्हाला जर वाटत असेल की 2 फुटावर लावायचे तर त्यासाठी कमी खर्च येतो आणि 140 रोपं गुंठ्याला लागतात आणि 5,500 ते 6,000 रोपं आपल्याला एकरी लागतात। आता त्याच्या पुढं जाऊन आता बरेच लोक 4.5 फुटी सरी सोडत आहेत, तर 4.5 फुटी सरीमध्ये 1.5 फुटावर जर लावायचं असेल तर तुम्हाला गुंठ्याला 150 आणि एकरी 6,000 रोपे लागतात आणि तेच 4.5 फुटी सरीमध्ये तुम्हाला 2 फुटावर जर अंतर करून लावायचं असेल तर गुंठ्याला तुम्हाला 130 रोपं आणि एकरी 5,000 रोपं लागणार आहेत। त्याच्या पुढे जाऊन बरेच लोक आता 5 फुटी सरी सोडतात, तर 5 फुटीमध्ये पण तसंच आहे की 1.5 फुटावर लावायचे असेल तर 145 ते 150 रोपं तुम्हाला लागतात आणि एकरी 5,000 रोपं लागतात, 5,800 रोपं लागतात आणि 2 फुटावर जर लावली 5 फुटी सरीत तर तुम्हाला गुंठ्याला 110 रोपं आणि 4,400 ते 4,500 रोपं तुम्हाला एकरी लागतात। आणि ह्याच्या पुढं आता जाऊन जे शेतकरी आहेत जे 6 फूट 8 फूट सरीमध्ये सुद्धा लावणारे शेतकरी आहेत आपले, त्यांना 1.5 फुटावरच रोप लावणं बंधनकारक आहे, कारण सरीतलं अंतर जास्त असल्यामुळे रोपातलं अंतर कमी करावं अशी माझी सूचना आहे। तर 1.5 फुटावर लावत असताना 6 फूट सरीमध्ये तुम्हाला गुंठ्याला 120 आणि एकरी 4,800 ते 5,000 रोपं लागणार आहेत आणि 8 फूट सरीत 1.5 फुटावर अंतरावर लावण्यासाठी तुम्हाला गुंठ्याला 90 ते 95 रोपं, फक्त 90 ते 95 रोपं
आणि एकरी 3700 ते 4000 रोपं लागणार आहेत. तर हा सगळा मित्रांनो हिशोब होता की गुंट्या आणि एकरी तुम्ही किती बाय कितीची सरी सोडताय आणि किती अंतरावर रोपं लावायची. हा तुम्हाला सहज आणि साधा सोपा तुम्हाला हा हिशोब होता. ह्या हिशोबावरूनच तुम्ही डायरेक्ट कुणाला विचारायची गरज नाही, काय नाही. एका मिनटात तुम्ही सांगू शकता की बाबा मला एवढं क्षेत्र आहे आणि मला एवढी रोपं पाहिजेत. याच्या बाहेर तुम्हाला मित्रांनो रोपं जास्त लागणार नाहीत आणि कमी पण पडणार नाहीत. हा ॲक्युरेट हिशोब आहे. आता हा हिशोब कसा काढायचा त्याचं सोपं गणित सांगतो तुम्हाला. आता एकराचं स्क्वेअर फूट किती भरतं आपलं, तर 43,560 एवढं स्क्वेअर फूट अंतर आपलं एकराचं भरतं. मग ज्यावेळी तुम्ही समजा 4 बाय 2ची सरी आहे, समजा 4 फूट सरी आणि 2 फूट अंतरावर तुम्हाला रोप लावायचं आहे, तर 4 गुणिले 2 करायचं, त्याचं उत्तर येतं 8 आणि 8ने त्या पूर्ण क्षेत्रफळाला भागायचं. म्हणजे तुम्हाला एका स्क्वेअर फुटात एका गुंठ्यात किती रोपं लागतात त्याचा हिशोब निघतो. आता 43,560 भागिले 4 दुनी 8 असा हिशोब काढला तर तुम्हाला एकरी किती रोपं लागतात ती निघतात. समजा 6000 रोपं निघले, त्याचा भागाकार 6000 जर आला तर भागिले त्याला 40 केलं की तुम्हाला गुंठ्याचा हिशोब निघतो. मग गुंठ्यात तुम्हाला 150, 130, 120, 100 रोपं असा हिशोब काढायची सोपी पद्धत आहे. तर मित्रांनो आजची ही माहिती फक्त तुमचा त्रास कमी व्हावा किंवा तुमचा लागणीसाठी जाणारा खर्च जो आहे तो योग्य पद्धतीने व्हावा किंवा अतिरेक होऊ नये यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ करण्याचं कारण माझं आज होतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याच्या पुढे जाऊन अजून तुम्हाला जर ऊस लागवडीबद्दल काय माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.